जिथे नवरा बायकोमध्ये प्रचंड वाद आहेत, एकमेकांचे मतभेद आहेत, पटत नाही आहे, पार अगदी गाडी घटस्फोटापर्यंत सुद्धा येऊन पोचलेली आहे. अशा वेळेला हा उपाय तुम्हाला अतिशय महत्त्वाचा ठरतो. दोघांमधील प्रेम वाढते, भांडणं कमी होतात, घरातील क्लेश संपून जातो आणि नातं तुमचं घट्ट होतं. उपाय खूप सोपा उपाय देत आहे. काय करायचे आहे? 7 हळकुंड घ्यायचे आहेत. हा उपाय तुम्ही गुरुवारी करावा. याने तुमचं गुरुबळ वाढतं आणि गुरुबळ हे वैवाहिक जीवन, नातं यांच्यामध्ये फार महत्त्वाचं काम करतो गुरुबळ. आणि त्या तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या संपवते. मग तुमचं फक्त नातंच चांगलं नाही होणार, त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीची दारं किंवा कवाडं उघडली जातील आणि तुम्हाला पैशाचे पण मार्ग मोकळे होतील. तुमची व्यवसाय असेल तर प्रगती होईल. पण मुख्यतः हा उपाय तुम्हाला पती पत्नीसाठी देत आहे. 7 हळकुंड घ्यायचे आहेत अखंड. त्याला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे. त्याला 7 पदर करायचे, त्या धाग्याचे 7 पदरी घ्यायचा. त्याला 7 गाठी बांधायच्या आहेत मध्ये 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 मध्ये. आणि तो जो धागा आहे, गाठी बांधता बांधता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा जप करायचा आहे. आणि तो धागा तुम्हाला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये किंवा विष्णू मंदिरामध्ये नेऊन तो विष्णूला वाहायचा आहे. आता सगळीकडेच विष्णूचं मंदिर मिळणार नाही, पण विठ्ठल आहे, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तुम्ही नेऊ शकता. तसेच तुम्ही कृष्ण मंदिरामध्ये पण नेऊ शकता. विष्णू स्वरूपाय नमः असं म्हणून त्यांना तो व्हायचा आहे. म्हणजे हे विष्णू नारायण, आमच्या गावामध्ये तुझं मंदिर नाही आहे, पण तुझंच रूप विठ्ठल आहेत, तुझंच रूप श्रीकृष्ण आहेत, तुझेच रूप बालाजी आहेत. तर या ठिकाणी जाऊन तुम्ही ते धागा नक्कीच वाहू शकता. नरसिंहाचं मंदिर असेल तुमच्या गावात तर नरसिंहाला पण तुम्ही वाहू शकता. तर याने तुमच्या दोघांमधील नातं एकदम मजबूत होईल, वाद मिटतील, आनंदाने प्रेमाने संसार कराल. तर हा उपाय जरूर करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की घटस्फोटाच्या केस ह्या टोकावर पोचलेल्या आहेत, अतिशय घटस्फोट होत आहेत. तर हे उपाय तुम्ही जरूर एकमेकांना शेअर करू शकता. याने एखाद्याला तुमची मदतच होते, म्हणून व्हिडिओ शेअर करा म्हणते. व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा. माझे व्हिडिओ कसे वाटतात हेही तुम्ही मला सांगू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी.